यस विनंती करतो मान्य श्री आकाशजी भंडारे आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान होईल आकाशजी भंडारे साहेब यस या प्लीज आपण सर प्लीज लवकर या जास्त वेळ नाही आपल्याला सेमीफायनलच्या मॅचला इथे सुरुवात करायची आहे चला पंचांना विनंती आपण लवकर सामन्याला सुरुवात करावी खेळाडूंना विनंती करा दोन्ही टीमला मी विनंती करतोय शेवटचा कॉल आहे जर आता बॉल पडला नाहीये तर अन्यथा आपल्याला 2 धावेची पेनल्टी दिली जाईल यस धन्यवाद थँक्यू सो मच आता काही सन्मान असतील ते नक्कीच कारण काही सन्मान ठेवा सर तर ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक गणेशजी सर थँक्यू सो मच छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राणयोगी याचा मुळ कैलासाची ऐसा राजा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना करून पुन्हा एकदा मी समालोचक गणेश शिवाजी बोरगे आपल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं करतोय मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत मैदानामध्ये काय पाहायला मिळतंय चंद्रकांतच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आलेत 2 धमाकेदार फटके आणि 8 धावा अर्जित केल्या गेल्यात एकूण धावा संख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा आणि ही उपांत्य फेरीतील लढत आहे आता दोन्ही संघांना एक बक्षीस मिळणार हे मात्र कन्फर्म झालंय मात्र कोणता संघ कोणत्या ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवेल कोणत्या संघाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलायला मिळेल याचं उत्तर शोधण्यासाठी विचारला गेलेला हा पहिला प्रश्न आणि त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मात्र हे दोन्ही संघ शोधताना पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर सतीश पहा अतिशय हुशार अतिशय चतुर अतिशय चाणाक्ष गोलंदाज इथे पाहायला मिळतोय 2 चेंडूवर 2 चौकार आले तदनंतर मात्र पुढचा चेंडू स्लोवर 1 पद्धतीने हाताळला रिलीज पॉइंटच्या वेळी चेंडूची गती काढून घेतली आणि गतून काढून घेतल्यानंतर मात्र फलंदाजाला पूर्णतः बीट करून टाकलंय चंद्रकांत 3 चेंडू 9 धावांवरती मैदानात खेळताना संघाची धावा संख्या 4 चेंडू 10 धावा पुढचा चेंडू चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज स्पीडअप घ्या लवकर आताचा फलंदाज महेश यावेळेस स्ट्राईक वरती असेल गोलंदाज सतीश पुन्हा एकदा सज्ज सतीशच्या या चेंडूवरती वेगवान मारा पहा अपील केली गेली उत्साह आणि त्या उत्साहाचं उत्तर मिळालंय पंचांकडून बोट आकाशामध्ये कारण माघारी परतवलंय महेशला महेश मोठा मासा लागलाय गळाला उपांत्य फेरीतील लढत आहे उपांत्य फेरीतील लढतीसाठी मात्र इथे दोन्ही संघ झगडतायत आणि पहा आमच्यापर्यंत इथे बक्षीस देखील आलेलं आहे सलग 3 षटकारांसाठी जकातवाडी संघाचे उपसरपंच ऍडव्होकेट दिनेशजी मोहिते साहेब यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक असेल हे पारितोषिक डबेवाडीच्या संघासाठी असेल जो संघ आता फलंदाजी करतोय टाळ्या वाजतात पहा महेश साठी हरकत नाही अगदी तुम्ही जेव्हा चांगले खेळता तेव्हा हाच संघ तुम्हाला खांद्यावरती उचलून घेत असतो तुम्ही जेव्हा स्वस्तात माघारी येता त्यावेळेस हाच संघ तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला साथ देत असतो त्याचाच प्रत्यय मैदानामध्ये पाहायला मिळालाय पुन्हा एकदा नवीन चेंडू घेऊन यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सतीश झालाय सज्ज सतीश कोपरकरवाडी एक्सप्रेस हा गोलंदाज एक्सप्रेसचा हा चेंडू एक्सप्रेस वेगाने निघून गेलाय टप्पा पडल्यानंतर मात्र अक्षरशः फलंदाजाचे डोळे विस्फारले या चेंडूने आणि सरळ जाऊन विसावलाय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची झाली आहे सांगता पहिला षटक झालंय समाप्त धावसंख्या 10
गोलंदाजी मार्क वरती तेजस. पहा मागची मॅच आपण कोणामुळे जिंकलो असेल तर ते या गोलंदाजामुळे, कारण आपण जर का पाहिलं तर अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती. 12 चेंडू जवळपास 26 धावांची आवश्यकता होती, त्यावेळेस तेजसने येऊन ते हाताळलेलं षटक. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल पोपळकरवाडी. आपण फार वेळ घेताय, आपण जर का इथून पुढे वेळ घेतला तर आपल्याला 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जाईल याची देखील आपण खात्री बाळगायची आहे. क्लोज विकेट किपर राहिलेत. पहिला चेंडू यावेळेस वेगावरती स्वार होऊन पहा मोठा फटका इथे लगावलाय. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड. चेंडू निघून गेलाय, सीमारेषे पार आलाय षटकार. चंद्रकांत अगदी भर दिवसा गोलंदाजाला मात्र आकाशातील चंद्राचं दर्शन करून देताना पाहायला मिळतोय. चंद्रकांत अगदी नावाप्रमाणेच त्याची कामगिरी पाहायला मिळते. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 15 धावा चंद्रकांतच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू घेऊन तेजस. तेजसचा हा चेंडू पहा अगदी बीट करून टाकलेला इथे फलंदाजाला. वारंवार सातत्याने तुम्ही प्रेडिक्टिव्ह फटके खेळू शकत नाही या गोलंदाजाला. तुम्हाला सातत्याने चेंडूवर नजर ठेवावी लागते. तदनंतर मात्र चेंडूची गती काय हे अगदी क्षणार्धात ओळखावं लागतं आणि त्यानंतर फटकेबाजी तुम्ही सजवू शकता. तेजसला एक अतिशय हुशार, एक अतिशय चतुर चाणाक्ष गोलंदाज. सफल झालाय चंद्रकांत. मोठा फटका लगावला मिस्टॅमिक स्ट्रोक छत्रशी चेंडूच्या खाली. आणि पहा काय घडलंय मैदानामध्ये इथे. चांगला सेव्ह केलाय का. 2 धावा जरूर घेतल्या. 3ऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय मात्र वेळीच थांबवलेला आहे. 2 धावा आल्यात. ओके, याचा डेड बॉल आहे. तारेला चेंडू लागलाय. तरुण म्हणजेच केलेली सगळी मेहनत वाया गेली असंच म्हणावं लागेल. फलंदाज 2 धावांसाठी धावले, ती मेहनत वाया. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवला, ती मेहनत वाया. पंचांची नजर पहा, उडत्या पक्षाची पंख मोजणारी नजर आहे. हो काय चेंडू आहे पहा. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आलेला आहे, ऑफ कटर. मात्र काय घडतं मैदानामध्ये. पंचांनी कळवलं हा चेंडू वाईड आहे, डाऊन द लेग आहे. त्यामुळे एक अतिरिक्त धाव इथे मात्र ऍड केली जाईल, ती म्हणजे डबेवाडी या संघाच्या धावसंख्येमध्ये. या दरम्यानच्या काळामध्ये जे भारतीय सेनेमध्ये कॅप्टन या पदावरती विराजमान होते, अगदी आपण जर का पाहिलं सध्या सेवानिवृत्ती त्यांनी घेतलेली आहे, ते माननीय श्री कॅप्टन अविनाशजी भंडारे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अगदी कॅप्टनची भूमिका पार पाडताना आपण जर का पाहिलं ना, हे तुमच्या कार्याला वाजलेल्या टाळ्या आहेत, हे तुमच्या संपूर्ण कर्तव्य दक्षतेला वाजलेल्या टाळ्या आहेत. कारण सीमेवरती जेव्हा जवान तैनात असतो ना मित्रांनो, तो तिथे रात्रभर जागत असतो डोळ्यात तेल घालून, आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुखाची झोप रात्रीची घेत असतो. म्हणून या सीमेवरती तैनात असलेल्या सर्व जवानांसाठी आम्ही जरूर त्यांना सलाम ठोकू. वळूया मॅचच्या दिशेने. 22 धावा धावफलकावरती लागलेत. डाऊन द ट्रॅक येण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक क्लोज ऑफ द विकेट उभा होता, मात्र डॉट बॉल आलाय. हा कानमंत्र दिला जातो यष्टिरक्षकाकडून गोलंदाजाला, आणि या दुसरा फलंदाज देखील दाखल झालाय कानमंत्र देण्यासाठी. कशा प्रकारे तेजसला खेळायचं, तेजसच्या गोलंदाजीचा विचार केला ना मित्रांनो, तर अगदी कल्पकता, संयम, दिलेरी आणि त्याचबरोबर जिद्द आणि एकाग्रता या सगळ्यांचा एकत्र मिलाप या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळतो. तेजस पुढचा चेंडू खेळण्यासाठी. गणेशला आलेला फुलटॉस चेंडू हवेमध्ये भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑनला पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय गणेश मानेचा खेळ. गणेश माने जड पावलांनी उदास अंतःकरणाने माघारी येतोय. बॅक टू दी डगआउट. दुसरा धक्का लागलाय डबेवाडी संघाला. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. तेजसने 12 धावा जरूर खर्च केल्या, 1 डझन धावा खर्च केला एका विकेटसाठी. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानात. किरण, होय हा तोच किरण आहे मित्रांनो, ज्याने 5 चेंडू 5 षटकार लगावण्याचा विक्रम या अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये केलाय, आणि संघाला अजून देखील त्याच्याकडून याच प्रकारच्या आशा आहेत. एक वेगळीच दहशत मैदानामध्ये हा खेळाडू मैदानात येतो तेव्हा पाहायला मिळते, कारण किरण आहे तोपर्यंत सर्व शक्य आहे.
शेवटचा चेंडू फेस करेल किरण. समोर तेजस आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं रंगणार हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. आणि यावेळेस एज लागला, हवेमध्ये चेंडू गेला. एव्हीएल रोड. यू कॅन नॉट डू दिस, यू कॅन नॉट डू दिस. निखिल वाघ पहा, वाघाने वाघाचा झेल सोडलाय. आणि या खेळाडूचा झेल सोडणं मित्रांनो, किरणचा झेल सोडणं म्हणजे पिंजऱ्यामधून वाघ सोडण्यासारखं आहे. ते आता महागात पडेल. या खेळाडूने 5 चेंडू 5 षटकार लगावलेत याच मालिकेमध्ये. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वरती जाऊन पोहोचले आहे. अतिशय चांगली स्पर्धा. अतिशय आपण जर का पाहिलं तर फक्त पाहावं आणि पाहतच राहावं अशी देखणी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला. मैदानाच्या चौफेर भगव्या रंगाची कापड, भगव्या रंगाचे पडदे आपल्याला पाहायला मिळतात. हा भगवा रंग आहे त्यागाचा, हा भगवा रंग आहे पराक्रमाचा, हा भगवा रंग आहे शौर्याचा आणि हाच भगवा रंग आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा भगवा रंग. आणि आता मात्र सर्वांवरती भगव्या रंगाचा फिवर. इथे पहा बॅक ऑफ द विकेट पहा, क्षेत्ररक्षण काय अगदी सुरेखरित्या सजवलेलं आहे. तिथे अगदी पोपळकरवाडी संघाच्या कर्णधाराची करावी तितकी प्रशंसा कमीच आहे, कारण त्या जागेवर कालच्या दिवसापासून क्षेत्ररक्षण सजवलं जात नाहीये. सातत्याने खेळाडू तिथेच फटके मारतायत. इथे मात्र बरोबर हेरलं की बिहाइंड द विकेट मारायचा प्रयत्न राहील आणि क्षेत्ररक्षण सजवला. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये 1 धाव. डाऊन द ट्रॅक मिस झालाय. काय घडलंय मैदानामध्ये? अगदी यष्ट्यांना टपल्या मारून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. बेल्स पडल्यात जमिनीवरती, धारा तिरती आणि विकेटचं झालंय पतन. कोण आलाय माघारी? किरण आलाय माघारी. आशेचा किरण मैदानात मावळताना पाहायला मिळतोय. पण आता प्रत्येक खेळाडूला निर्धार करावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. हा निर्धार या मातीसाठी, मातीच्या नावासाठी, तुमच्या गावाच्या नावासाठी. पोलादी निर्धार आमचा असुरबळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमची वज्रहुनी बळवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. ही महाराष्ट्राची माती, ही आमच्या सातारा जिल्ह्याची माती, ही आमच्या उरमोडीची माती आणि ही आमच्या लुमणेखोल गावाची माती. आम्हाला मात्र लढायला शिकवते, रडायला नाही आणि हार मानायला नाही. धीरज नवीन खेळाडू मैदानात दाखल. ओहो, यावेळेस मिनी हेलिकॉप्टर फिरवलं अलॉंग द कार्पेट. चेंडू लॉंगॉनला गेलाय. चुकी घडली. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षकाची उडालेली भंबेरी, उडालेली धांदल, उडालेली गडबड, गोंधळ देऊन गेले 4 धावा. या 4 धावांनी धावफलक सचला 29 या आकड्यावरती. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू खेळायचे धीरजला. कुंदनने 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात 5. आणि काय केलीये किमया तर महत्वाचं म्हणजे किरणला माघारी पाठवलंय. तरी किरणच्या पावलावरती पाऊल ठेवूनच फलंदाजी करताना पाहायला मिळतो धीरज. पुढचा चेंडू राईट आर्म, लेफ्ट आर्म, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आहे. यष्टीरक्षक आनंदी आहेत पहा. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होईल. मात्र हे बलिदान आहे मित्रांनो क्रिकेट मधलं, कारण चंद्रकांताला स्ट्राईक हवी होती. 6 चेंडूमध्ये 16 धावा काढून चंद्रकांत मैदानामध्ये अजून देखील उभा आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज अजिंक्य. एका बाजूला चंद्रकांत, दुसऱ्या बाजूला अजिंक्य पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य असेल. प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित केली गेलेली ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ लुमणेखोल आणि महाराष्ट्र संगीत नाट्य मंडळ मुंबई लुमणेखोल यांच्या सहकार्याने समन्वय उर्मोडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अमरदीप क्रिकेट संघ लुमणेखोल आयोजित अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि उद्या आपल्या सर्वांची दिवाळी आहे मित्रांनो. मात्र लुमणेखोल गावामध्ये आजच दिवाळी होणार आहे, कारण हे आयोजन यशस्वीरित्या वाटचाल करताना इथे मात्र परफेक्ट आलाय टप्प्यामध्ये. आणि टप्प्यामध्ये आल्यावर टप्प्यात कार्यक्रम आम्ही करत असतो हे सांगताना फलंदाज चंद्रकांत. यासाठी स्ट्राईक घेतली होती चंद्रकांताने. षटकार लगावलाय. हा रिप्ले मध्ये 22 यार्ड्स लाईव्ह क्रिकेट चॅनलच्या मार्फत रिप्ले पाहायला मिळतोय. षटकार कुंदन एका षटकामध्ये 11 धावा खर्च केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे कुंदनचा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. समोर असेल चंद्रकांता.
इथे सुद्धा मोठा फटका खेळलाय. पहा काय घडलं. पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सुद्धा इथे मात्र दोन्ही फलंदाज निघालेत आणि या 2 धावांसोबतच पहिल्या डावाचा म्हणजेच काय या सामन्याच्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. धाव फलक जाऊन सजले ते 37 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी पोपळकरवाडी या संघाला गरज असेल 38 धावांची. चला स्पीडअप घ्या पोपळकरवाडी, लवकर मैदानाच्या बाहेर या. तर क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज व्हा. डबेवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल. चला स्पीडअप घ्या पोपळकरवाडी, प्लीज आपण थोडं रनअप घेत बाहेर या मित्रांनो. यस सर, दरम्यानच्या काळामध्ये शुभ सन्मान होईल. मी विनंती करतो माननीय श्री सोमनाथजी आरगडे साहेब यांचा. यस सोमनाथजी आरगडे साहेब मान्यवर हजर आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यासोबतच अगदी आपण जर का पाहिलंच तर स्त्री शक्तीचा देखील इथे आपण सन्मान घेऊया. माननीय सौ छायाजी आरगडे यांचा देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आई साहेब या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सरपंच कोमलजी भंडारे ताई आपल्या शुभ हस्ते आपण आईंचा सन्मान घेऊया. यस थँक्यू सो मच. स्त्री शक्तीचा आपण इथे सन्मान घेतोय. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, तू स्वस्त शिका उठ भगिनी ठोक आता ललकारी, तू भरतभूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी. या सर्व माता आज खरं तर लुमणेकोल गावाला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सर्व सुपुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी आल्यात, त्याबद्दल त्यांचा आभार. त्यासोबतच सेवानिवृत्त कॅप्टन अविनाशजी भंडारे साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान होईल. कॅप्टन साहेब या आपला खास सन्मान इथे केला जाईल. याचा कॅप्टन साहेबांचा इथे सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पहिल्या चेंडूवरती आक्रमण काय पाहायला मिळत आहे. अक्षरशः बोटाला चटका देऊन चेंडू सीमारेषेपार निघून गेलाय. 6 धावांसाठी हा फटका आलाय तो म्हणजे सतीशच्या बॅट मधून. चला सीमारेषेवरती उभे असलेले सर्व प्रेक्षक मायबाप, आम्ही तुम्हाला विनंती करतो सीमारेषेपासून थोडं 2 फूट आतमध्ये उभे राहा. अगदी चेंडू आपल्या दिशेला आला तर खेळाडूला किंवा आपल्याला देखील दुखापत होऊ शकते, त्याची काळजी आम्हाला आहे. सतीशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार पाहायला मिळालेला आहे. पहिला चेंडू षटकार. ओहो यॉर्कर, पहा काय चेंडू हाताळला. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट झाला, अपील केली गेली. पुन्हा एकदा 22 यार्डच्या कोर्टात चेंडू आला, मात्र पंच दखल घ्या.
हा जर रनआउट नसेल तर चेंडू सीमारेषेपार गेलेला आहे. याचा तिसऱ्या पंचांची मागणी आणि आहेत आमच्या सोबत संजयजी मल्होत्रा सर, वय वर्ष 62 आणि 37 वर्ष अंपायरिंगचा अनुभव ज्यांच्या सोबत आहे असे पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या सोबत आहेत. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. यस, नॉट आउट आहे म्हणजे काय घडलंय, अगदी कर्ज बाजार आणि उसने शेजारी 4 धावा सुद्धा अंकित केल्या जातील. यस, 5 धावा एकूण ऍड केल्या जातील. 1+ ओव्हरथ्रोच्या 4 धावा. चला मॅचला लवकर सुरुवात करा. कुंदन स्ट्राईकला येईल. सतीश 2 चेंडूंमध्ये 11 धावा. पहा नशिबाच्या 4 धावा मिळालेल्या आहेत. अगदी मेहनत मित्रांनो करा तुम्ही. इथे पहा मोठा फटका शॉट पंजाबचा. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेटला पहिली धाव पूर्ण. 1 धावेवरती समाधान. मेहनत तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल, कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही मेहनत 99% करताना तेव्हाच नशिबाचा 1% तुम्हाला साथ देत असतो. त्या 1% साथ तुम्हाला हवी असेल तर 99% मेहनत आवश्यक आहे. आणि खरं तर क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाहीये मित्रांनो. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील तुमच्याशिवाय पर्याय नाही. इथे पाहायला मिळतोय एक रिव्हर्स अटेम्प. चेंडू निघून गेलाय सीमारेषेपार. आलाय चौकार. 4 धावा. आता मात्र 14 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पोपळकरवाडी संघ अगदी उत्साहाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण डगआउट मध्ये पाहायला मिळतंय. मात्र हा उत्साह, या जल्लोषावरती पाणी फिरवण्याचं काम गोलंदाजांना देखील करावं लागेल. कारण दुसऱ्या बाजूला डबेवाडी जर आपण पाहिला ना तर आमच्या युट्यूब वरती एक कमेंट आली होती की जो कोणी संघ येईल डबेवाडीच फायनल खेळेल. मात्र पाहूया हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. 1 बाउंड चेंडू अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा निघून गेलेला सीमारेषेपार. आणि ही बॅट नाहीये, ही बंदूक आहे AK-47 ची. त्याच्यामधून मात्र सीमारेषेपार चेंडू धाडला जातोय. 4 धावा आल्या. 20 धावा धावफलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात झालीय. अर्ध काम इथे मात्र पूर्ण करण्याचं काम या षटकात झालेलं आहे. यस, AK-47 नाही तर AK-56 आहे. काय फटकेबाजी. सतीश 4 चेंडू 19 धावा. मित्रांनो सतीशची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज समोर. ओहो, यावेळेस पहा उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला गेलाय. झेल, तू जर असशील 1.25 शेर तर मी देखील आहे 1.25 शेर. मी देखील आहे बब्बर शेर. तू आंधी तो मैं तूफान, तो तूफान तो मैं आग का दरिया, तू आग का दरिया तो मैं खोलता हुआ समंदर. सांगताना गोलंदाज मुंबई पोलीस निरीक्षक श्रीकांत यांनी टिपलाय सतीशचा विकेट. बारा चेंडू 18ची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती मात्र श्रीकांतने विकेट घेतलाय सतीशचा. आणि पुनरागमनाचं रणशिंग फुंकलेलं आहे. मैदानामध्ये पुनरागमन करण्यासाठी तुम्हाला फक्त एका स्पार्कची आवश्यकता असते. जसं जंगलामध्ये वनवा जाण्यासाठी तुम्हाला एका ठिणगीची आवश्यकता असते. ती ठिणगी मैदानामध्ये पेटलेली आहे. त्या ठिणगीला वणव्याचं रूप धारण करता येईल का, की त्या ठिणगीवरती मात्र पाणी फिरवलं जाईल. गोलंदाज गणेश याच्याकडून पाहावं लागेल. गणेश गोलंदाजीच्या रणवेवरती तयार आहे. गणेश माने पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली. फ्लाइंग स्लिप रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल आलाय.
आता मात्र येणारा एक एक निर्धाव चेंडू इथे दोन्ही संघांच्या डगआउट मधली धडधड वाढवणार आहे. चला साऊंड सिस्टम समोर उभे असलेले खेळाडू, साऊंड सिस्टमच्या समोर उभे असलेले खेळाडू प्लीज थोडं बाजूला व्हा मित्रांनो. यस थँक्यू सो मच. 11 चेंडू 18ची आवश्यकता आहे. आता मात्र गोलंदाजीची धुरा गणेशने सांभाळली आहे आणि गणेश म्हणजे गणपतीचं नाव, गणपती म्हणजे संकटमोचक. इथे मात्र गणेशला आपल्या संघासाठी संकटमोचक व्हावं लागेल. गणेश पुढचा चेंडू घेऊन आखोट टप्प्याचा चेंडू, त्याला अतिशय चांगला जोरकस फटका लगावला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक धावत आले तिथे लॉंग ऑफ रिझन वरून डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध केवळ 1 धाव अर्जित केली जाईल. 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. असं वाटतंय कुठेतरी हा गोलंदाज फलंदाजांचा कर्दनकाळ बनून आलाय की काय. मात्र अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही येऊ शकतं. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. महेश पोपळकर यांच्याकडून लगातार 3 षटकारांना या फलंदाजासाठी असतील 500 रुपयांचं पारितोषिक. नरेंद्र आहे स्ट्राईक वरती. हवेमध्ये फटका खेळलाय इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला गेलाय. झेल समाप्त झालाय नरेंद्रचा खेळ. इथे मात्र डगआउट मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ डबेवाडी यांच्या. ज्याच्यावरती बक्षीस लागलं त्यालाच माघारी पाठवलं. हा गोलंदाज सांगून जातोय मारायचं तर टॉपच्याला मारायचं. हेच आम्ही मुळशी पॅटर्न चित्रपटातून शिकलोय. नवीन बॅटर किशोर मैदानात उतरलाय. चांगली खेळी राहिली या स्पर्धेमध्ये. आव्हान टिकून ठेवण्याचं काम या खेळाडूने केलं. नरेंद्रने टाळ्या वाजतायत त्याच्यासाठी. मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. मी म्हणालो होतो त्या ठिणगीला वणव्याचं रूप तुम्हाला द्यावं लागेल. आग ओकणारी गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने अचूक टप्पा हेरावा लागेल आणि तेच करताना गोलंदाज गणेश पाहायला मिळतोय. 9 चेंडू 17ची आवश्यकता आहे. चला स्पीडअप घ्या. अगदी तिन्ही सांजा व्हायला आल्यात मित्रांनो. सूर्य सुद्धा मावळतीला चाललेला आहे. पक्षी घरट्यांकडे चाललेत. आपल्याला देखील आस लागली असेल. चॅम्पियन कोण याची हवेमध्ये चेंडू. पुन्हा एकदा संधी. यावेळेस मुंबई पोलिसांकडून कधीही चुकी होत नाही. कानून के हात लंबे होते. पकडला गेलाय झेल. समाप्त झालाय किशोरचा खेळ. किशोर बॅक टू दी डग आउट विथ दी गोल्डन डक. आता गणेशला हॅट्रिकची संधी. माने या नामाने मैदानामध्ये कमाल करतोय गणेश माने. बॅक टू बॅक 2 चेंडू, बॅक टू बॅक 2 विकेट. कुठेतरी वाटलं होतं पोपळकरवाडी संघ सहजासहजी या सामन्याला आपल्या खिशात घालतोय की काय. मात्र घशातून घास ओढून काढलाय पोपळकरवाडीच्या गणेशने आणि 8 चेंडू 17ची आवश्यकता आहे. यस अगदी कालच्या दिवसापासून आपण जर का पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये किती चेंडू, किती धावा, किती गडी गारद, किती षटकांची सांगता, किती धावांचा पाठलाग करायचा आहे, किती चौकार, किती षटकार याचं अगदी इत्थंभूत वर्णन आमच्यापर्यंत केलंय ते गुणलेखक सुशांतजी भिलारे यांचं. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो मित्रांनो. 2 दिवस मैदानावरती नजर रोखून धरायची गरुडासारखी आणि प्रत्येक घटनेवरती लक्ष ठेवायचं काम सोपं नसतं. टेक्निकल टीम आणि समालोचक यांच्यामधला दुवा समजला जातो तो गुणलेखक आणि ते काम मात्र त्यांनी अतिशय चोखरित्या पूर्ण केलंय. त्यासोबत रुपेश माने देखील कालच्या दिवसात जोडले होते आमच्या सोबत. इथे डावकुऱ्याचा फलंदाजाचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. दुसऱ्या धावेसाठी आतुर होते. रनआउटची संधी. अपील उचलून धरलीये पंचांनी. पुन्हा एकदा इथे मात्र थर्ड अंपायर दिलाय. मात्र पंचांच्या निर्णया अगोदरच फलंदाज हताश होऊन निराश होऊन माघारी येतोय. काय घडलंय मैदानामध्ये पाहता पाहता क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालंय. पुन्हा एकदा 62 वर्षीय आमचे पंच संजयजी मल्होत्रा सर यांच्या डोक्यावरची जबाबदारी आता वाढलेली आहे. चला क्षेत्ररक्षकांनी आपल्या आपल्या जागेवर जा.
यस बाद आहे फलंदाज, रनआउट झालाय. क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती, मात्र अतिघाई संकटात नाही समीकरण झालंय. सात चेंडू शिल्लक. तेजस बाद झालाय मित्रांनो. विनायक इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. गुडलेंथवरती स्पॉट झालेला चेंडू, तदनंतर अतिरिक्त उसळी घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट बॉलने केले षटकाची सांगता. मॅचला कलाटणी देणारं हे षटक पाहायला मिळालं होतं. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आवश्यक 16. पोपळकरवाडी संघ थोडंसं आपण जर का पाहिलं तर डगआउट मधून वाजणाऱ्या टाळ्या, डगआउट मधून ऐकू येणाऱ्या शिट्ट्या कमी झाल्यात. चला स्पीडअप घ्या. पंच देखील आपल्याला सांगतायत प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग घ्यायची गरज नाहीये मित्रांनो. आता वाट पाहायची वेळ निघून गेलेली आहे, आता वाट लावायची वेळ आलेली आहे. याचा तिसऱ्या पंचांकडून आम्हाला कळवलं जातंय. तिसरे पंच संजयजी मल्होत्रा कळवतात, आता जर टीम मीटिंग घेतली ना सर तर 2 धावांची पेनल्टी संघाला लावायची आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आकाश अगदी इथे शिवधनुष्य पेलण्याचं काम या शेवटच्या षटकाचा आकाशला करावं लागेल. पहिली धाव पहिल्या चेंडूवर. 5 चेंडू 15 धावा. एखादा चौकार षटकार जर आला ना मित्रांनो तर मॅच पाहायला मजा येईल. दरम्यान मैदानाच्या चौकडे पहा, जितके मागच्या बाजूला उभं राहायला जागा नाहीये तिथे प्रेक्षक वर्ग थोडा कमी दिसतोय, मात्र इतरत्र चौफेर बाजूने फक्त आणि फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला गेलाय. झेल बुडत्याचा पाय अजूनच खोलामध्ये जाताना पाहायला मिळतोय. दुष्काळात पडलाय 13वा महिना आणि विनायकला यावं लागेल माघारी. पोपळकरवाडी संघाची झाली आहे दैना. याचा प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. कोणती स्पर्धा किती यशस्वी झाली, किती अयशस्वी झाली, काय चुकलं, काय बिघडलं किंवा काय चांगलं घडलं हे सांगण्याचं काम कोण करतं तर हा प्रेक्षक मायबाप करतो. आणि या प्रेक्षक मायबापाने या मैदानाच्या चौफेर मात्र गर्दी केली आहे. या मैदानाला आता मैदानाचं स्वरूप राहिलेलं नाही, या मैदानाला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. सुशांत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. चला फायनलला पोहोचला संघ वेणेखोल. वेणुखोल संपूर्ण संघासहित आपण तयार राहा. 4 चेंडू 15ची आवश्यकता. श्रीकांतच्या षटकामध्ये धावा गेल्यानंतर केलेलं कमबॅक हे पहा. इथे सुपला शॉट खेळायचा प्रयत्न केला गेला, अयशस्वी प्रयत्न. यष्टिरक्षकाचे डोळे पहा, त्याची शैली पहा, त्याचे ऍक्शन पहा. जणू काही या धमकावतोय समोरच्या फलंदाजांना, खबरदार पुढे जाशील तर. आता 3 चेंडू 15ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती सुशांतने जर षटकार खेचला तर मॅच पाहायला मजा येईल. इथे मात्र अचूक यॉर्कर पाहायला मिळतोय. उत्साह उत्साह आणि फक्त उत्साह. त्यांना माहिती आहे आता फायनल फक्त 1 पाऊल जवळ आहे. 2 चेंडू 15. मित्रांनो मॅच बनवली कोणी? दुसरा षटक हाताळणाऱ्या गणेशने मॅच बनवली. केवळ त्या षटकामध्ये धाव खर्च केली 1 आणि तब्बल 3 गडी त्या षटकात टिपले गेले. यावेळेस पहा लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाहीये, चौकार येईल मात्र हरकत नाही, फरक जास्त पडणार नाही. 4 धावा बाकी. क्षमा करा, चौकार गेला. 11 धावा बाकी. डबेवाडी संघाचं जरूर कौतुक केलं पाहिजे. फौजी क्लब डबेवाडी नाव सुद्धा काय पहा, फौजींचं नाव आहे आणि हा संघ संपूर्ण गावावरून आला खेळण्यासाठी. हो हवेमध्ये एरियल रूट दिला गेलाय. पहा मैदानात कोणीही जाऊ नका, मैदानाच्या बाहेर थांबायचं. फायनल ओळखले नाहीये मित्रांनो. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. मॅच झाले फिनिश. हार्ड लक
बॅड लक संघ पोपळकरवाडी आपण चांगला खेळ केलात त्याबद्दल आपण यायचंय कर्णधारांना विनंती आपलं सन्मान चिन्ह इथे दिलं जाईल ते आपण स्वीकारायचं आहे. तर डबेवाडी संघ आणि वेणेकोल संघ लवकरात लवकर मैदानात हजर राहा. चला यस दोन्ही संघांचे कर्णधार दोन्ही टीम पुढे यायचंय मुख्य मंचाच्या आपल्या लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. दोन्ही टीम प्लीज वेणेकोल संघ आणि फायनलिस्ट आपण देखील या. प्लेअर ऑफ द मॅच एका षटकात केवळ 1 धाव दिली आणि 2 विकेट पटकावल्या तो गणेश ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. गणेश लवकर या प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी. त्यासोबतच कॅच ऑफ द मॅच अजिंक्य. फायनल मॅचच्या टॉस साठी